हो टू कल्पेश दादा. हो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कल्पेश आहे. मी एक दारोडा आहे मित्रांनो. आपल्या हाय कल्पेश. सगळ्यांचं हाय हाय हाय. आपलं सगळ्यांचं मनापासून या मीटिंग मध्ये स्वागत करतो. आपण शारीरिक नाही पण मानसिक या मीटिंग मध्ये नक्की जोडलेलो आहोत. परमेश्वराने माझ्यासारख्याला या दारूमध्ये या मीटिंग मध्ये जोडण्याची जी शक्ती आणि ताकद दिली त्याबद्दल परमेश्वराचे आभार. मूळतः हा जो काही विषय आहे त्या विषयाचा मी काय अ, अधिकृत कुठलाही स्पीकर नाही. हा मी माझ्या अनुभवातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बिग बुक मधला एक छोटासा पॅराग्राफ आहे आणि या पॅराग्राफ वरनं मी हा विषय काय आज चंद्रभाऊ मला म्हणले की चित्र चित्र हे आपल्याला चॅट जीपीटीने दिलेलं चित्र होतं. जास्त काही बघितलं नाही. जसं त्यांच्याकडे पासआउट केलं होतं मी. मला समजण्यासाठी होतं की ते कसं ते चॅट जीपीटी काय म्हणताय. पण मी चॅट जीपीटी सांगणार नाही तर मी माझा अनुभव सांगणार आहे याच्यामध्ये. त्यामुळं कोणी त्याचा गैरसमज करू नये. मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझी ओळख करून देतो. मी एक दारोडा आहे. माझं नाव कल्पेश आहे. देवाची कृपा आहे, आपल्या सर्वांची प्रार्थना आहे, लिटरेचर आहे आणि मित्रांनो मार्गदर्शक पण आहे. अल्कोहोलिक सायन्स मध्ये जेव्हा आलो तेव्हा 4 रिहब आणि 24 डॉक्टर ऑलरेडी झालेले होते मित्रांनो. अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंग मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला मी रिहॅब मधनं गेलो तेव्हा स्लीप झालो, पुन्हा दारू पिलो. आणि रिहॅब मधनं मी ज्या दिवशी बाहेर आलो तेव्हा पहिली दिवस माझा 12 मार्च 2020 त्या दिवसापासून मी मीटिंग करायला लागलो. आजपर्यंत पुन्हा मला वळायला लागलं मित्रांनो. अल्कोहोलिक सायनामिकच्या मीटिंग मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला एकमेव अशी व्यक्ती होती जी मला ओळखत होती आणि त्यांनी मला पहिलं काय केलं असेल तर अल्कोहोलिक सायनामिकची ऑनलाईनची लिंक माझ्यापर्यंत पाठवली आहे. आमच्या इकडच्या 2 का 3 मीटिंग मला आठवतात की मी फिजिकली जाऊन केलं. त्या पहिल्या मीटिंगला मी 12 पायऱ्या आणि 12 रूढी आमच्या चिंचोडावरच्या मीटिंग मध्ये वाचलेल्या आहेत. अगदी पहिला दिवस माझा. तर माझी सुरुवातच अशी झाली होती आणि ती ही शाळेमध्ये आहे का. आणि मध्ये मीटिंग बंद पडल्या, कोरोना आला आणि हा पुन्हा ऑनलाईनच्या मीटिंग सुरू झाल्या. आणि माझ्याकडे पहिली एक मीटिंग आली ज्या मीटिंग मध्ये त्या व्यक्तीचं नाव मी वर्षभर जरी मी माहिती असलं तर मी त्यांना कधी बघितलं नव्हतं. कधी व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितलं नाही, कधी व्हिडिओ बघितला नाही त्यांचा, काही नाही. फक्त त्या ऑनलाईन मीटिंग मध्ये समोरनं जे काय चाललंय ते त्यांच्याकडून ऐकत होतं. आणि ती लिटरेचर मीटिंग होती, चक्क लिटरेचर मीटिंग. त्या माणसाला मी जो जो 13व्या महिन्यामध्ये फिजिकली समोरासमोर बघितलं होतं. एवढा प्रचंड मधला काळ गेलेला आहे आमच्या दोघांच्यात एकमेकाला भेटण्याच्या. आणि ही मीटिंग मला वाटायचं की ही मीटिंग आहे. मी शाळेमध्ये मीटिंग केली ती, मी काहीतरी वाचलं होतं. मला शाळा म्हणजे अभ्यास, अभ्यास म्हणजे शाळा आणि काहीतरी आता आपल्याला शिकायचंय आणि शिक्षणातनं काहीतरी घ्यायचंय. जसं आम्ही आयुष्यभर शिकलो शाळेमध्ये अ, ब, क, एक, दोन, तसं हे काहीतरी असणार आहे. आणि मद्यपाश आजार आहे राव, दारू आहे माझी. माझी काही दारूतनं मी बाहेर पडत नाहीये. वारंवार मी स्लीप होतो, पुन्हा पुन्हा रिहॅब मध्ये जातो, पुन्हा पुन्हा डॉक्टर करतो, पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो. कुठेतरी काहीतरी चालूच असतं माझं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी वैतागलेलो होतो. सगळ्या गोष्टीला वैतागलो. आणि हे काय मी त्या मीटिंग मध्ये बसलो आणि पहिलं काम की मी ते ऐकायला लागलो होतो. मला आजही आठवतंय की पान नंबर 6 वरती मला तो आजार दाखवण्यात आला तोपर्यंत माझ्या हातामध्ये कोणीतरी मला पुस्तक आणून दिलं होतं. माझ्या आता 2 पुस्तकं माझ्या हातात आणून ठेवली होती कोणतरी की कल्पशैली आहे. आणि ते कोरोनाच्या काळात त्या ठराविक टायमिंग होते त्या टायमिंग मध्ये मला पुस्तकं आणून दिलं होतं ते. आणि ते पुस्तक माझ्यापाशी आहे, मी ते ऐकतोय. मानसिक, शारीरिक आणि भावनिक आजार आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं. हा आजारांचे 3 भाग आम्हाला आमचे डॉक्टर सिल्कवर सांगतात पान नंबर 6 वरती. कदाचित नवीन बिग बुक मध्ये पान नंबर बदललेला असेल. कारण नवीन बिग बुक मी आता काय सध्या मी ऐकतोय की बरेच काही चेंजेस आहेत. एखादा पानाचा इकडे तिकडे असत. आणि हा आजार त्या बिलला त्या ठिकाणी कळलाय मित्रांनो. पण माझ्यासारख्याला तो आजार तिथं समजणं फार अवघड आहे. माझ्यासारख्याला आजार समजणं फार अवघड आहे. पण तिथला जो शब्द आहे तिथला की दारू सोडण्याची इच्छा दुबळी आहे. या शब्द मात्र मला नक्की त्यावेळेस समजलं होतं की माझ्याकडे दारू सोडण्याची शक्ती नाही यार. मला कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये दारू पाहिजे असते. म्हणजे त्याला वाईन असेल, बिअर असेल, कुठल्या ना कुठल्या प्रकारची दारूच पाहिजे.
मग 2 महिन्यांनी मी रिहॅब मधून आलेला असू द्या, 3 महिन्यांनी आलो द्या, 15 दिवसांनी हॉस्पिटल मधून ऍडमिट होऊन असू द्या, 1 महिना माझं ऑपरेशन झालं, मी बराच दिवस घरात होतो, तो पाय हात तुटलेला होता, पाय तुटलेला होता, फ्रॅक्चर, तेव्हा सुद्धा मला कुठं जाता येत नव्हतं. बाहेर गेल्यानंतर पुन्हा ती दारूच होती. म्हणजे मी काही झालं तर माझ्याकडे दारू सोडण्याची शक्ती आणि ताकद नाहीये. मी दुबळा आहे तिथं. मग मला विचार करायला लागला, की हा माझ्यातला दुबळेपणा, मी सगळ्या गोष्टी सोडू शकतो राव. दारू का नाही सुटत आहे माझ्यातनं? हे मला समजत नव्हतं त्यावेळेस. हा माझा प्रॉब्लेम मला कळलेलाच नव्हता. त्याच वेळी कळलेला नव्हता. पण दुबळेपणा मात्र लक्षात आला. BW मात्र या ठिकाणी पान नंबर 6 वरती म्हणतो, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि हे आत्मज्ञान माझ्या लक्षात एकच येतं, की मी प्रत्येक वेळी रिहॅबमध्ये जायचो, प्रत्येक वेळी ॲडमिट व्हायचो. मला वेगवेगळे लोकं त्या रिहॅबमध्ये भेटायचे, वेगवेगळ्या पद्धतीची व्यसनाधीन लोकं भेटायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आता दारू कशी प्यायची, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये जायचं, कसं घरच्यांना फसवायचं, हे सगळं ट्रेंड होऊन अक्कल घेऊन मी त्या रिहॅबमधनं बाहेर आलेलो असायचो. अक्कल घेऊन अगदी. आणि हा जो सगळा भाग आहे, तो माझ्या लक्षात तिथे यायला लागला, की त्यांच्यातली ज्ञान आणि माझ्यातलं ज्ञान काही फरक नव्हता. BW म्हणतो, पुन्हा मी बाजारात जायला लागलो, मी फिरायला लागलो, पुन्हा मार्केटमध्ये जायला लागलो, पुन्हा इकडं-तिकडं फिरायला लागलो आणि पुन्हा त्याच्या हातात दारू होती. हे शब्द जेव्हा वाचतो ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं किंवा मी बघतो, मी ऐकतोय, तेव्हा माझ्याही लक्षात येतं, की अरे बाबा, मी अशाच पद्धतीने रिहॅबमधनं यायचो, कंपनीमध्ये कामाला जायचो, इकडं-तिकडं फिरायला जायचो, इकडं जा, तिकडं जा, इकडं जा, आणि कधीतरी चुकून माझ्या हातात ती दारूच यायची. जशी त्याच्या हातात यायची, तशी माझ्याही हातात यायची. आणि BW म्हणतो, एक दिवस असा येतो, की मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला लागायचं. मी पण तसं होतं, की यायचो, मला काही लगेच आल्या-आल्या 2दा दारू पिलो आणि लगेच ॲडमिट करत नव्हते घरातले. मला म्हणायचे, "अरे बघ बरा, तू आता पिऊ नको, आता असं करू नको, आता तसं नको." मग डॉक्टरकडून एक गोळी, अमुक-तमुक, हे सगळे प्रकार माझेही चाललेले होते. आणि पुन्हा एकदा BW स्वतः जाऊन ॲडमिट होतात आणि ही परिस्थिती माझी अशी होती, की 4था रिहॅब मी स्वतः जाऊन ॲडमिट झालो होतो तिथं. त्यांच्या हातला आणि माझ्या हातला कुठेही मला फरकच जाणवत नव्हता. आणि हा जो भाग आहे त्यांचा, हा माझ्या आयुष्याला वळण द्यायला निघाला होता. माझं जीवन बदलायला निघालं होतं मी म्हणेन. पण कसं ते मला माहीत नव्हतं त्यावेळी. पण आज समजते तो जो भाग आहे, तो मला एका वेगळ्या जीवनाकडं, वेगळ्या वेगळ्या दिशेने घेऊन चालला होता, वेगळ्या मार्गाने घेऊन चालला होता. तो मार्ग आहे कुठला आहे ते नक्की माहीत नव्हतं मला. पण कळत होतं, की यार काही ना काहीतरी चाललंय माझ्यात. आणि तिथं पुन्हा BWला तो डॉक्टर आता त्याच्या बायकोला बोलवून घेतो आणि त्याला सांगतो, "तू वेडा होणार आहेस, नाहीतर मारणार आहे." हे जे 2 शब्द आहेत, त्यातला जो पहिला शब्द होता तो वेडेपणाचा होता आणि माझ्या लक्षात आलं, की मी ऑलरेडी वेडा झालेलो आहे. मला सकाळ, दुपार, संध्याकाळ रिहॅबमधनं येऊ द्या, कुठनं येऊ द्या, काय मला कुठला राग, भीती, चीड, खुन्नस काय पण होऊ द्या. काय झालेलं असलं तरी मला इन्क्रिमेंट होऊ द्या, पगार वाढ होऊ द्या, काय म्हणजे भावनिक आजार होऊ द्या. हे भावनांना खेळ लागू द्या, ठेच लागू द्या. भावनांना ठेच म्हणजे काय? कुठेतरी कोणतरी बोललं, तर भावना दुखावल्या द्या, राग येऊ द्या. काय त्या मी दारूच प्यायलो रे. आनंद दारू. म्हणजे कुठलाही असा क्षण नव्हता, की ते मला वेडेपणाकडेच घेऊन जात होतं. हे एखादा फक्त संध्याकाळी दारू पिईल, पण माझ्यासारखा सकाळी 7 वाजायच्या त्या बारच्या समोर उभा राहायचा. जोपर्यंत तो बारचं दारच उघडत नाही, तो जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत माझी तळमळ चालू असायची. हा कधी बाबा येतोय आणि कधी मला ग्लास देतोय. तो झाडायच्या आतच मी त्याला त्याच्या टेबलवर उभं राहायचो. त्याला म्हणायचो, "हा ग्लास याच्यामध्ये दारू टाक." आणि मी पटकन पिऊन मोकळायचो. कारण ती हाताची जी थरथर आहे, ती मला सहन नव्हती. ती कदाचित मला असं वाटायचं आता मी मृत्यू होतो का काय? ते मरण मला तिथे दिसायला लागलं होतं. तो वेडसरपणा मला दिसायला लागला होता. तर मला ते सहनच होत नव्हतं आणि तो पॅक टाकल्यानंतर मला कुठेतरी हायसं वाटायचं. मन शांत व्हायचं. अरे, आता मी कुठेतरी आहे. ही जी पागलपणाची अवस्था आहे, ही पागलपणाची अवस्था एका शब्दात माझ्या लक्षात आली होती. समोरचा जो शेअरिंग करत होता, त्याच्यातनं माझी स्वतःची लक्षात येत होती, की अरे, मी ऑलरेडी पागल झालेलो आहे. आणि जो दुसरा शब्द होता तो मृत्यू. आणि हा मृत्यू मला आजही आठवतो. जो ज्यावेळेस समोर शेअर करत होता, मी ऐकत होतो समोर माझ्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागलं होतं. मी रडायला लागलो होतो अक्षरशः.
कारण माझ्या समोर माझे अनेक मित्र होते, त्यांचा मृत्यू मी स्वतःच्या डोळ्याने बघितला होता. त्यांच्या मृत्यूला मी जाऊन पाहिलं होतं. त्यांना त्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडून आलो होतो. तेही दारू पीत-पीत. तेही दारू पीत-पीतच. का? तर ते सहनच होत नव्हतं, की माझा मुलगा मित्र मिळालेला आहे. तो आता आम्हाला सोडून गेला. ते सहन करण्याची शक्ती म्हणजे ज्या भावना आहेत, त्या भावना हरवलेला माणूस आहे मी. आणि ह्या भावना सुद्धा मला सहन करता येत नव्हत्या आणि ह्याला एकच उपाय होता माझ्याकडे, की दारू पिणे. आणि स्वतःचा मृत्यू जेव्हा समोर माझ्या दिसायला लागला, तेव्हा एकच लक्षात यायला लागलं, की आता ऑलरेडी मी मरणाच्या दारापर्यंत आलोच होतो. मला तो शेवटचा जो हात आहे, सकाळचा जो हात थरथरणारा, जोपर्यंत ती बाटली माझ्या तोंडात लागत नाही, तो जी मृत्यूची जी घंटा वाजवायचा, ती मला आठवत होती. आणि माझ्या समोर हा दिसणारा मृत्यू आणि हे सगळं वातावरण, हे माझ्या जीवनामधला मला आयुष्य दाखवत होतं. की मी मृत्यूच्या लाडेपर्यंत जाणार आहे आणि पहिल्यांदा BWचं कधी म्हणत असेल आमच्या बिग बुकमध्ये, तर या ठिकाणी 7 नंबरच्या पानावर म्हणतो, की मी एकटा पडणार आहे. मी आज एकटेपणावर नाही शेअरिंग करणार आहे. मी करणार आहे 4th डायमेन्शनवर करणार आहे. पण मला जिथनं माझ्या आयुष्याची सुरुवात झाली, मी कायम कुठल्या स्पीकर मीटिंगमध्ये हे सांगत असतो, की माझी सुरुवात इथनं झाली होती. आणि मी त्या व्यक्तीला एकच विचारलं होतं, की मला हे एकटेपणातनं बाहेर पडायचंय. ते कसं ते सांग आता? कारण हा मृत्यू मी बघून झालेला आहे. हा जीवन मी बघितलेलं आहे. हॉस्पिटलायझेशन मी बघून झालेलं आहे. आणि त्यांनी मला 12/12 मधलं पान नंबर 32च सांगितलं. जिथं एकटेपणामधनं एकमेव उपाय सांगितलाय बाहेर नेण्याचा, ती आहे 5वी पायरी. त्याला मी सांगितलं, "अरे फार पुढचं पर्यंत घेऊन गेलायस तू. फार पुढच्यापर्यंत घेऊन गेलाय. मला आधीचं काहीतरी सांग. मला ह्यातनं येण्यासाठी या बिग बुक मधला मार्ग सांग. काय आहे तो सांग मला." आणि मुळात तिथनं माझ्या आयुष्याची पुन्हा सुरुवात झाली. आणि हा विषयात ज्या पद्धतीने आहे, की मला आयुष्यात जर पहिल्यांदा काय दाखवलं असेल, तर हा आजार सांगितलेला आहे बिग बुकमधला. आणि त्याने मला सुरुवात केली त्या बिग बुकची. आज मी काय बिग बुक सांगणार नाही, पण त्या बिग बुकमुळं जो चौथा आमचा आयाम आहे, तो आध्यात्मिकता आहे. BW एका ह्याच्यामध्ये डेली रिफ्लेक्शनमध्ये याला न्यू डायमेन्शन म्हणतात किंवा आध्यात्मिक उपाय म्हणतात. जे आमचं शेवटचा भाग आहे. जे आमच्या ह्याच्यात काय बिग बुकमध्ये दाखवतो आम्ही, की आध्यात्मिक उपाय. हा हा जो भाग आहे, हा समजण्यासाठीच हा भाग आहे. मग ही जे आहे, की मला त्याकडून समजून घ्यायचं होतं, काय करायला पाहिजे नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्याने मला बिग बुकचं पान नंबर 10 उघडायला सांगितलं होतं. मला आजही सगळ्या गोष्टी आठवतात मित्रांनो, की हे जे पान नंबर 10 आहे ना, ह्या आयुष्याच्या माझ्या बदलाला अजून एक सुरुवात होती. जिथं माझं जीवन बदलायला सुरुवात झाली होती. जिथं मी मला स्वतःला ओळखायला लागलो होतो. जिथं त्याचा तो धर्मगुरू आहे BWचा. तो त्या बिलला सांगतो, की बिल या ठिकाणी तुला जर कुठं धार्मिक गोष्ट करायची असेल किंवा काय करायचं असेल, परमेश्वराकडे जायचं असेल ना, तर खालील गोष्टी तुला करायला लागतील. तर बिल म्हणतो, "मला जेवढ्या जमल्या तेवढ्याच मी केल्या. ज्या गोष्टी मला जमत नाही त्या गोष्टी मी सोडून दिल्या. तिसरी गोष्ट सांगतो, ज्या गोष्टी मला जमत नाही त्या गोष्टींचा मी धिक्कार केला." असे 3 शब्द त्या ठिकाणी बिग बुकमध्ये आहेत. मला लक्षात आलं, की अरे याला याच्या धर्मगुरूंनी सांगितलं, मला माझ्या आई-वडिलांनी मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या. मला काही समाजाने चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. मला माझ्या धर्माने चांगल्या गोष्टी दिल्या होत्या. पण मला जेवढ्या जमतात तेवढ्याच केल्या. बाकीच्या गोष्टी मी सोडून दिल्या. आणि तिसरी गोष्ट आहे, मी कायम ज्या गोष्टी मला जमल्या नाही, त्या गोष्टींचा धिक्कार केलेला आहे. याचं उदाहरण पण नक्की सांगेल मी. याचं उदाहरण पण मी याचं उदाहरण म्हणजे मग सोमवार असू दे, काय काय असू दे, मला काय घेणं-देणं नसेल. आज काय शिवरात्री म्हणायचं चालतंय ना, आज काय सोमवार आहे, बम-बम बोलाय का चालतंय ना, बम बोलायचं प्रसाद आहे म्हणायचं. म्हणजे काय त्याला काय घरामध्ये कुठलं धार्मिक कार्य आहे मला माहीत नाही, मी त्या दिवशी दारू प्यायला जायचो. कुठलाही कार्यक्रम घरामध्ये असला, मी कधी त्या दिवशी कार्यक्रमात इकडं-तिकडं फिरायचं की थोड्या वेळात जाऊन दारू पिऊन कधी येऊन बसायचो मलाच माहीत नाही. म्हणजे लग्न असू द्या, कार्य असू द्या, घरामध्ये कुठलं काय एखादं काहीही काम. म्हणजे अगदी भावाचं लग्न सुद्धा.
हे काय चाललंय काय नाही त्याचा काही मला घेणं देणंच नाही. म्हणजे मला आजही आठवतं की भावाच्या लग्नामध्ये मला सांगण्यात आलं की दारू पिऊ नकोस आज. सगळे येणार आहेत, पाहुणे रावळे येणार आहेत. पण मी ऐकल का? मी ऐकणार नाही. चार टावळ टांगा मित्र घेऊन मी दारूच प्यायला बसलो. शेवटी लग्नाच्या आधी मला कधीतरी फोन, "अरे यार तू कुठे आहे? लग्न लागायची वेळ आली आणि तू कुठे आहेस?" हां, आम्ही पळत-पळत कुठेतरी ते लग्नापाशी येऊन आलो. आम्हाला मला जर चालता येईना का काय होईना का काय म्हणजे आपला कसा तरी नागोबा डोलायला लागला तसा नागोबा डोलत होता. न न बँड वाजताच मी नाचायला लागलो होतो. तिथं बँड वाजत नाही, पण माझा हालता जो नागोबा आहे, तर सगळ्यांना लक्षात येतं की अरे हा नाचतोय. काय चाललंय ह्याचं? बरं त्या कार्यालयाच्या बाहेर, पुण्याच्या बाहेर कसं आहे, बाहेर तिकडे तडामथाच वाजली. मी तिथं जाऊन आणखी. काय म्हणजे याला काय हेच नव्हतं. म्हणजे मी ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या, शाळेने मला साधं व्यायामाला जर उभं केलं ना ग्राउंडवरती, शाळेच्या ग्राउंडवरती, हात समोर कर, हात मागं कर, वर कर, हे जर सांगायला लागले ना, मी याला टपली मार, त्याला टपली मार, खालीच बस, इकडं उड्या मार, तिकडं उड्या मार, असा हात कर, तसा सरळ कधी कामच करायचो नाही. जे काय आहे ते वाकडं. जे काय करायचं ते अर्धवट करायचं. परिपूर्णता नाहीच त्याच्यामध्ये. उपवास करायला सांगितलाय, तर तो उपवास पुन्हा पूर्ण करायचा नाही. चालतंय ना म्हणायचो. सगळं चालतंय. म्हणजे काय चालतंय आणि काय नाही हे मीच ठरवणार आणि जे कोणी लिहिलंय त्याला म्हणायचो, मी जर त्याच्या जागी लिहायला असतो ना, तर मी असं लिहून ठेवलं असतं, की असं फक्त माझ्यासाठी आहे. जे काय धर्मग्रंथ लिहिलेत ना, ते मी लिहायला बसलो असतो ना, तर मी असे लिहून ठेवले असते असं म्हणायचो मी. हे ही मी ज्या कृती मला करायला लावल्यात, त्या कृती साध्या-सुध्या अगदी, त्या सुद्धा मी परिपूर्णतेने करत नव्हतो. त्या करायची माझ्यामध्ये ताकद हेच नाहीये, करतच नाही मी. अर्धवट सगळे उपाय अर्धवट तिथले. जे करत नव्हतो त्याला लोकांना नाव ठेवायचं. ते काय शहाणा आहे का? काय ते देवळात जाते, ते काय पाया पडते, त्याला काय अक्कल आहे का? म्हणजे अरे तू रोज देवळात जातोय, तू रोज पाया पडतो मी त्याला म्हणतो, काय त्याला अक्कल आहे का? काय ते काय देव देणार आहे का त्याला? ह्या ज्या असल्या प्रकारचे उद्योग, हे सगळे माझ्याकडून चालायचे. म्हणजे नावं कशी ठेवायची हे मला माहिती होतं. कसं त्या गोष्टींना चुकीचं ठरवायचं, कशा त्या गोष्टी बरोबर नाहीत, हे सिद्ध करायचं. ह्याच्यामधला मी मास्टर होतो म्हणून. मास्टर. आणि लोकांना माझ्यापुढे बोलायचं म्हणजे त्यांना माहिती आहे, हा बाबा काय पुरं पिऊन नंतर काय धंदा घालेल, न पिता सुद्धा काय वाद घालेल हे सांगायची लोकांना माहिती होतं, की लोकं नादीच लागत नव्हते म्हणजे. हे अति उच्च आहे म्हणायचे, अति हुशार आहे हा. अति अक्कल पाजळणार आहे असे म्हणायचे मला. ही जी माझी अक्कल आहे ती नव्हती. मी सरळ हा जो पॅराग्राफ आहे तिथला, हे जे 3 शब्द आहेत, ह्याने मला आयुष्याची दिशा दाखवली, की अरे अल्कोहोलिस्टने मी जे काही सांगाल ना, ते मी करण्याचा प्रयत्न करेन. अर्धवट उपाय अर्धवट करणार नाही. जे काय आहे ते अर्धवट करायचं नाही. परिपूर्ण करीन आता. करण्याचा प्रयत्न करीन म्हणेन मी. आम्ही अर्धवट उपाययोजना काही घेऊन चाललो नाही. हे मी पहिल्याच मीटिंगमध्ये वाचलेला माणूस आहे. आम्ही हे नाही पहिल्याच मीटिंगमध्ये वाचले मी म्हणजे ते. कारण दारू पिणे म्हणजे माझ्या दृष्टीने अनिवार्यमध्ये होतं. त्यामुळे काही संबंध नाही. माझी पहिली ज्यावेळी दारू पितो मी, त्यावेळी मी पहिली हे संपलेली आहे माझी तिथंच. मी जी आलो त्या दिवशीपासून पहिली हे सुरू झाली. त्या दिवशी माझा पहिला दिवस होता. तर मला हे माहिती होतं मी कशाला दारू पिली होती. याने मला सांगितलं ना, की याच्या मीटिंगमध्ये या दारू पिऊ नको. मी ऐकलं होतं का? नव्हतं ऐकलं. बरं मी रिहॅबमध्ये आहे, तरी मी दारू पिलोय. म्हणजे काय? मी माझी अक्कल हुशारी चालवायला निघालो. अर्धवट चालतंय ना, जमल ना मला. अरे, अरे 4था रिहॅब चाललाय कल्पेश तुझा, तरी तुला जमतंय? अरे तरी जमणार आहे म्हणतोय. म्हणजे कशाचा कशाला मेळच नाहीये माझ्या आयुष्याला. हा जो भाग आहे, इथनं माझ्या आयुष्याची सुरुवात झालेली आहे. की मला कळून चुकलं, की मला जे काही सांगतात ना ते विचार पूर्णपणे घ्यायचंय ते. ऐकायला शिका म्हणतात आमच्याकडे, तर ऐकायला शिकायचंय मला. नुसतं ऐकायला शिकायचं नाही, तर ते वापरायला शिकायचंय. ते कृतीमध्ये आणायला शिकायचंय आणि ह्याच्यानंतरची जी सुरुवात आहे माझी, तिथनं सुरुवात झाली आहे मित्रांनो. तिथनं खरी सुरुवात झाली, की नाही बाबा. आणि हा पहिला पॅराग्राफ मुद्दाम अ, मला माहिती आहे, की बिग बुकमध्ये मराठी, इंग्लिश हा बराचसा
म्हणतात ना, 2 मिनिट मी फक्त शेअर करतो. शेअर हा हा जो भाग आहे मित्रांनो, हा इंग्रजी बिग बुक मध्ये पान नंबर 25 वरती आहे आणि आमच्या मराठी बिग बुक मध्ये पान नंबर 23 वरती आहे. मी दोन्ही बिग बुक मध्ये सांगेल, पण मी मुद्दाम इंग्लिश मधला कारण काही नंतर मला बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम यायला लागला होता. देअर इज द सोल्युशन म्हटलंय. त्याच्या आधीचा जो पॅराग्राफ वाचला तर अगदी साध्या कारणावर नव्हता दारोडा दारू केला. माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे सोल्युशन काय आहे? माझ्याकडे सोल्युशनच नाहीये. सोल्युशन कुठे? याला उपाय आहे का म्हटलंय. याला उपाय काय? प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे माझ्याकडे खरंच उपाय नव्हता. रियाब संपलेले, डॉक्टर संपलेले आहे, सायकोलॉजिस्ट संपलेले आहेत, गोळ्या संपलेल्या आहेत, औषधं संपलेली आहेत. जगातले सगळ्यात फेमस डॉक्टर, मला आठवते की ₹2,500 डॉक्टरला फी द्यायचं माझा भाऊ. ₹2,500 बघायचे फक्त आणि गोळ्याचे वेगळे. मला म्हणजे मला आणि त्या डॉक्टर वयस्कर होते ते परंदीकर म्हणून. आणि मला कळत नाही की ह्या सगळ्या गोष्टी मला उपाय कुठे? बरं सगळे उपायांना मी करून झालेले आहेत. मला जेवढी अक्कल आहे तेवढी. माझ्याकडे जी अक्कल होती त्याची उपाययोजना मी करून झाली होती आधीच. बऱ्याच गोष्टी करून झाल्या होत्या. एकच क्वार्टर दारू पिणे, थोडक्यात पिण्याचा प्रयत्न करणे, रोज थोडीच पिऊन येणे, कधीतरी 15 दिवसातनं जास्त पिणे, बाहेर जाऊन पुण्याच्या बाहेर जाऊन पिणे, हॉटेल घेऊन मुक्कामाला जाऊन राहून पिणे, हे सगळं बघून झालेलं होतं माझं. हे उपाययोजना काय? उपाययोजना माझ्याकडे तर काही नव्हतं. उपाययोजना काय? हा जो प्रश्नचिन्ह आहे, या ठिकाणी तो म्हणते की परिस्थितीला तोडगा आहे का? माझी जी परिस्थिती आहे, माझी जी मद्यासक्तची परिस्थिती आहे, कायम हॉस्पिटल, कायम ऍडमिट, कायम दारू, प्रत्येक वेळी मी सगळे प्रयोग करून फसलेला आहे. मला आठवते 3ऱ्या आणि 4थ्या रिहॅबमध्ये मी रोज एकच क्वार्टर पिऊन जायचो घरी. एकच क्वार्टर. कधीतरी आपलं आता काय बायको नाही, 2 दिवस आहे, चला मस्त घ्या पिऊन. घ्या टाकून. किंवा लयच वाटलं, बाहेर जाऊन प्या. हा जो माझ्यातला भाग आहे, तो तोडगा मला पाहिजे होता. हा तोडगा माझ्याकडे नव्हता. तिथं पहिला तोडगा सांगितला तो आत्मसंशोधनाचा. लिहितंय. मी दोन्ही पॅराग्राफ टाकले. आत्मसंशोधन करायला होतंय. आता माझ्याकडे काय आत्मसंशोधन करायचं? आज माझ्यापुढचा पहिला प्रश्न होता. मी काय आत्मसंशोधन केलं पाहिजे? आणि कोणत्या गोष्टीचं आत्मसंशोधन करू? आत्मसंशोधन काय करायचं हेच मला माहित नाहीये. इथं या पॅराग्राफ मध्ये 4 डायमेन्शनचा उल्लेख केलेला आहे मित्रांनो. पण मी काय आत्मसंशोधन करावं हाच मला माहित नव्हतं. कशाचं आत्मसंशोधन करणार आहे? मी आत्मसंशोधन करायचो. माझा भाऊ कसा वागतोय? मला भाऊ कसा वारंवार हॉस्पिटलायझेशन करतोय? भाऊ मला कसा वारंवार त्या रिहॅबिलिटेशन मध्ये होतो? मला वाटायचं ही माझी सगळी प्रॉपर्टी लुटणार आहे हा. माझा अपंग मुलगा आहे. आता काय त्याला माहिती मला काय दुसरं मूल होणार नाहीये. याला डॉक्टरनी सांगून ठेवलेलं आहे. आता काय हे सगळ्या प्रॉपर्टी लुटा. त्याला वेडा ठरवा. मला असं वाटायचं हा मला वेडा ठरवणार आहे. मला आता काही दिवसांनी तो वेड्यांच्या इस्पितळातच पाठवणार आहे. एकदा ते हॅल्युसिनेशन आलं होतं मला. मला असं झालं की मी वेडा झालो का काय? तुमचं हॅल्युसिनेशनही बघून झालेलं आहे माझं. तेव्हा वाटायला लागलं होतं की हे माझी सगळी प्रॉपर्टी घेणार आहेत. तेव्हा आत्मसंशोधन ऑलरेडी मला प्रत्येक वेळा घरात गेलो तिथे गेलो ना मी त्या सायकोलॉजिस्टला सांगायचो. ते काय नाही ते घरातले लोक नालायक आहेत. बायको नालायक आहे. ऑफिस वेडे आहेत. काय कुणाला इन्क्रिमेंट देतात, कुणाला पगार वाढते त्यांची त्यांनाच माहिती. मी एवढं काम करतो मला देत नाही. काय ते आत्मसंशोधन काय करायचं? हे आत्मसंशोधन म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या उठाठेव्या करायचं आत्मसंशोधन मी करायचो. आत्म म्हणजे स्वतःच संशोधन हेच मला कळलेलं नव्हतं. मी संशोधन करायचो ते दुसऱ्याचं करायचो जगाचं. जग दारू पितंय ना, लोक पण पितात ना, बायका पण पितात ना, अमुक पण पितात ना, तमुक पण पितात ना. हा जो माझं आत्मसंशोधन होतं. मग दारू का चालू केली? लोक कशी पितात, मस्त एन्जॉय करतात, त्यांना चालते, मला का नाही चालत? मी पेलो तर काय प्रॉब्लेम आहे? हे घरच्यांना माझे प्रश्न आहेत.
काय आत्मसंशोधन आहे माझं? तर मी माझं आत्मसंशोधन करतच नव्हतो. कारण माझं आत्मसंशोधन कसं करायचं हेच मला माहिती नव्हतं. आणि माहिती होतं तर मला जे माहिती होतं की तो रागवलाय म्हणून मी रागवलोय, तो चिडलाय म्हणून मी चिडलोय, तो शिव्या देतोय म्हणून मी शिव्या देतोय, बायको त्रास देते म्हणून मी त्रास देतोय, भाऊ मला त्रास दिलाय म्हणून मी त्रास दिलाय, जग मला वाईट म्हणतंय म्हणून मी वाईट म्हणतोय त्यांना, समाज व्यवस्थित वागत नाही म्हणून मी वागतोय, समाजात चोर आहेत, त्यांना काय गुन्हा किती केलं तरी त्यांना काय होत नाही, मला काय फरक पडतोय? मी केला एखादं तर काय झालं? मी कुठं गुन्हा केलाय? मी काय खून केलाय का? मी मारामाऱ्या केलं? काय केलं मी? काही नाही केलेलं. मी काय बलात्कार केलाय का? अरे म्हणजे आत्मसंशोधन काय करायचं? हेच मला माहित नाहीये. आणि माझा सुरुवात इथनं झाली, की मला इथं सांगण्यात आलं, की कल्पेश तुला स्वतःचं आत्मसंशोधन करायचंय. आत्म्याचं करायचंय, तुझ्या मनाचं करायचंय, मानसिकतेचं करायचंय, भावनांचं करायचंय. ही मानसिक आणि भावनिक आणि शारीरिक ह्या 3 गोष्टींचा तुला आत्मसंचय करायचंय. काय तुझी शारीरिक परिस्थिती आहे? मला माझ्या शरीराची परिस्थिती काय आहे दारू पिऊन? डॉक्टर रिपोर्ट आहेत, सगळं आहेत. मी त्या डॉक्टरच्या रिपोर्टवर विश्वास ठेवायचो नाही. रिहॅबमध्ये म्हणत होतो मी मॅनेज केला असेल. मॅनेज माझा रिपोर्ट मॅनेज आहे तुम्ही केलेला. तुम्ही जे काही रिपोर्ट दाखवताय ना हे खोटे आहेत हे सगळे. अरे मग तुझं काल रक्त नाही ना? नाही, नाही. लय आले. तुम्ही आणि तुम्ही माझ्या भावाने सगळं ठरवलेलं आहे. अरे मला कुठं काहीतरी झालं असतं. तुझ्या पोटामध्ये हे झाले, ते झाले, अमुक झाले, तमुक झाले. काय गोष्टी सांगायच्या मला. मी म्हणलं असलं काही झालेलं नाही मला. अरे ती ऍसिडिटी आहे. ऍसिडिटीमुळे दारूचं फूट फुगलेलं आहे माझं. ते तेलकट खातो, काय पण खातो. कसलंही तेल खातो, काय घाणेरडं खात असतो मी ते. त्याच्यामुळे झाले ते परिणाम आहेत माझ्या पोटावर. हे काय सांगताय मला माझं हे झालं आणि ते झालं. काय झालेलं नाही मला. म्हणजे त्या डॉक्टर आणि डॉक्टरने दिलेला जो उपाय एकदा मला आठवतं, की मी इतका भांडलो, की शेवटी ते मला म्हणले, "तुला मी आत्ताच्या आत्ता ससूनला घेऊन जातो." आणि ससूनला घेऊन माझं सगळं चेकअप करून आणलं त्यांनी. आणि ससूनला मला रिपोर्ट दाखवला, "हे घे तुझा रिपोर्ट" म्हणले. तरी सुद्धा विश्वास ठेवला नव्हता. म्हणलं, "ससून? हे काय मॅनेज होतं, पैसे दिले की रिपोर्ट येतात." अरे काय काय कुणाचं कुणाचं आत्मसंशोधन अरे काय माझ्या शरीराची अवस्था काय हे जर संशोधनच मी करत नव्हतो. हे काय नक्की मला शारीरिक व्याधी तयार झालेल्या आहेत. काय माझ्या शरीराची परिस्थिती आहे. माझ्या मानसिकतेचे काय परिणाम झालेत माझ्यावर. माझ्यावर मानसिकतेने काय परिणाम झालेले आहेत. काय व्याधी निर्माण झालेली आहे मानसिकतेमध्ये. माझ्या विचारांना आणि बुद्धीला मी कशा चुकीचे निष्कर्ष लावतो, कशा प्रकारे मी त्याच्यामध्ये राहतो, हेच मला कळत नाही. मला असं वाटायचं मी कुणाच्या तरी नियंत्रणात आहे. काय हट्टीपणा आहे माझा. कितीतरी गोष्टी आहेत, की मला असं वाटवायचं, की लोकं मला फसवतात. मी स्वतःला फसवायचो. मी स्वतःला फसवत होतो. काही नाही, काही नाही, काय प्रॉब्लेम नाही. हा जो माझा प्रॉब्लेम आहे इथं आत्मसंशोधनाचा. हा आत्मसंशोधन मला करणं गरजेचं आहे का? ते काय करायचंय? शारीरिक. दुसरी गोष्ट आहे मानसिक करायचा. आता राहिला तिसरा भाग आहे मित्रांनो, तो भावनिक आहे. हा भावनांचा खेळ आहे, की मला राग येतो, मला भीती वाटायला लागते, मला काहीतरी व्हायला लागतं. एखादी स्त्री दिसली की एखादी मुलगी दिसली, मनामध्ये काहीतरी भावना सांभाळायला जातात. छातीवरचे 2 गोळे दिसले की भावना निर्माण होत आहेत माझ्या. आणि मी वेगळाच काहीतरी करायला लागतो तिथं. ह्या सगळ्या भावनांचा जो खेळ आहे माझ्यामधला, इमोशन आहेत माझ्यातली. ह्याने माझे काय परिणाम झाले, ह्याच्यामुळे मी किती वेळा दारू प्यायला गेलो. ह्याच्यामुळे माझं जीवन किती वेळा अस्तव्यस्त केलंय. काय वाट लावून टाकलेली आहे मी. हे केलंय का? हा हा जो भाग आहे, या ठिकाणी जे सांगतोय तो, की आत्मसंशोधन करायचंय. केलंय का मी भावनांचं? तर मी करतच नव्हतो मध्ये यायच्या आधी. मध्ये आल्यावर सुद्धा बरेच दिवस करत नव्हतो मी. सगळं वर्ण खेळ चालला होता माझा. सगळा वर्ण खेळ. आणि जसं मला हे लक्षात यायला लागलं, की अभिमान आहे त्या गर्व आणि परिहरण करून घेण्याचा. गर्वाचं परिहरण करायचं. काय गर्व आहे माझ्यातला? काय ताठ आहे माझ्यात?
कोणता असा ताट आहे, कोणता असं गर्व आहे माझ्यामध्ये की त्याचं पण परिणाम करणार आहे. आणि इथं मला कधी लक्षात येत नव्हतं की मला उणिवांची कबुली, अरे उणिवांची कबुली द्यायची पण कुणापुढे द्यायची, मला वाटायचं अल्कोली सानेच्या मीटिंग मध्ये द्यायची. माझ्यासारख्या मूर्खाला कळलंच नव्हतं. मी मूर्ख आहे मी म्हणून स्वतःला समजतच नव्हतं. मला वाटायचं कुठंतरी मी ऐकतोय, ऑडिओ ऐकतोय, कुठंतरी 12x12 ऐकतोय, कुठंतरी बिग बुक ऐकतोय, कुठल्या तरी मीटिंग मध्ये मी आहे, तिथं बिग बुक वाचन चाललेलं आहे, तिथं 12x12 वाचन चाललेलं आहे. नावाला कुठंतरी एक स्पॉन्सर आहे का नाही ते मी माहित नव्हतं मला. आहे त्याच्याबरोबर अर्धवट कार्यक्रम. आणि मी अशा मीटिंग मध्ये जाऊन असं वाटायचं की मी कार्यक्रम घेतलेला आहे आणि मी कार्यक्रम घेतोय. आणि कुणाला गेलो ना की तो म्हणायचा नाही नाही कल्पेश मस्त बरोबर आहे, एक नंबर, सगळ्या मीटिंग मध्ये आहे ना ओपनली प्रामाणिकपणे शेअर कर. आणि प्रॉब्लेम विचारायला गेलो ना म्हणायची येत राहा, प्रार्थना म्हण, उपाय काय प्रार्थना म्हण, येत राहा. अरे बापरे, तुमच्याकडे उपाय काय नाही काय प्रार्थना, दुसरा येत राहा. किती येत राहा, किती प्रार्थना. मग मी देवळातच विठ्ठल विठ्ठल करत बसलो असतो ना, तिथं भजन करत बसलो असतो. त्याच्यावरनं सुद्धा माझे वाद झालेले आहेत, ऑनलाईन मीटिंग मध्ये झालेले आहेत आपल्या. हा खेळ जो आहे तो मी अल्कोहोलिक सायन्स मध्ये येऊन करत होतो. का तर मला माहितच नव्हतं काय करायचं, हे माहित नव्हतं. कोणत्या मार्गावर जायचं हे मला माहित नाही. कशाचं आत्मसंशोधन करायचंय माहित नाही. कशाची उन्हांची कबूल द्यायची, कुठं द्यायची हे मला माहित नाही. मला वाटलं की देवळात घरातल्या देवापाशी जायचं, तिथं बसायचं, सगळं भडा 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 देवाला सांगायचं मी आणि देव, बायको नाहीये, मस्त घरात कार्यक्रम माझा नंबर 1. एकदा तर वाटलं एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका, हे तिन्ही एका व्यंग असलेल्या व्यक्तीला शोधायचा आणि त्याला सांगून टाकायचं. म्हणजे त्याला बोलता येणार नाही, त्याला ऐकायला येणार नाही, त्याला दिसणार पण नाही कोणी. नाही ना, एक व्यक्तीला सांगायचंय ना मला. हा जो सांगायचा मला असं वाटायचं इथं विचार मंथनाची आवश्यकता म्हणजे. कशाचं विचार मंथन करणार आहे मी, कोणत्या गोष्टीचं विचार मंथन करणार आहे. मला हा दारू हा प्रॉब्लेम आहे ह्याचाच विचार मंथन अल्कोहोलिक मध्ये यायच्या आधी करता येत नव्हतं. मी त्या डॉक्टरकडे जायचो, सिल्कोलॉजिस्ट जायचो, सायकोलॉजिस्टकडे जायचो आणि ह्या प्रत्येक ठिकाणी जाऊन आहे ना मला कधी माझं विचार मंथन करता येत नव्हतं, कधी समजतच नव्हतं काय करायचं काय नाही, कशा पद्धतीने जायचंय, काय विचार मंथन करायला पाहिजे, कोणत्या रोडने जाऊ. हा जो भाग आहे यातला, कुठले उणीव आहेत माझ्याकडं, माझ्याकडे कुठली उणीव आहे. अरे मला पगार मिळतोय, मला बोनस मिळतोय, मला कंपनीमधनं प्रमोशन्स मिळत आहेत. 49व्या वर्षात मी अल्कोहोलिक सायन्स मध्ये आलो. 6 वर्ष झाली आता बघता बघता. आता परवा दिवशी माझा 55 वर्षाचा बर्थडे झाला. तर लक्षात येते की 6 वर्ष, 49व्या वर्षात सुद्धा मला विचार मंथन करायची शक्तीच माझ्याकडे नव्हती. कुठला विचार मंथन करू मी. दारू पिऊन माझा पगार वाढ होती, मला कंपनीतून नोकरीने काढून टाकलेलं नाही, बायको निघून गेलेली नाही, काय फरक पडत नाही, घरातले मस्त दवाखान्यामध्ये ऍडमिट करतायत, पाहिजे तेव्हा घरी घेऊन येत आहेत, पाहिजे ते खायला देत आहेत, काय अजून पाहिजे. विचार मंथन करण्याची गरज लागली नाही. आणि अल्कोहोलिक सायन्स मध्ये सुदैवाने म्हणेन, सुदैवाने मला तो व्यक्ती भेटला, त्यामुळे मला समजलं की अरे बाबा हा पॅराग्राफ फार कल्पेश वेगळा आहे. मला हे सगळं झाल्यानंतर सुद्धा हे सगळं मी वाचतोय, बघतोय, करतोय आणि अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंग मध्ये होतोय. इकडं शेअरिंग, तिकडं शेअरिंग, 10 लोकांशी चर्चा, आज ह्याच्याशी, उद्या त्याच्याशी, परवा त्याच्याशी, परवा त्याशी, अनेक व्यक्तींबरोबर चर्चा. एकच प्रश्न घेऊन फिरायचा 10 व्यक्तींकडे, मनासारखं उत्तर मिळलं की म्हणायचं ओके, नंबर 1 परमेश्वराची इच्छा झाली आमची. इथं पहिली पायरी क्लिअर नाही, दुसऱ्या पायरीचा माझ्याकडे तपास नाही, तिसऱ्या पायरीचा तपास नाही, मी आपलं चाललंय अल्कोहोलिक सायन्स मध्ये. हाय परमेश्वर हो, उच्च शक्ती आहे, सगळं मस्त चाललेलं आहे माझं. काय मस्त चाललं होतं माझं, काहीच चाललेलं नव्हतं.
आणि या व्यक्तीने पहिल्यांदा माझे डोळे उघडले होते. मी म्हणलं हे सगळं जेव्हा मला करायचंय तर मी करू कशा पद्धतीने ते सांगा आता. मला कल्पेश तुझ्याकडे उच्च शक्ती आहे का? कसली उच्च शक्ती? लोक मानतात म्हणून माझ्याकडे उच्च शक्ती आहे. लोक मानतात देव आहे का तुझ्याकडे? मी म्हणतो आहे. नाही पटल म्हणलं, हसतील माझ्यावर. त्यामुळे कोणाला तरी विचारायला जातो मी कधीतरी, आळस परमेश्वर कुठं, कुठल्या देवळात तुम्हाला सापडलो? लोक हसतात ते म्हणतात काय नाही कल्पेश, तुला जो वाटतोय तो देव. मला समजतच नाही काय करू ते सांगा. कुठली उच्च शक्ती? त्या माणसाने पहिल्यांदा मला बिग बुक पान नंबर 40 काढायला लावलं. मला काय लिहिलंय वाचा तिथं. आणि त्या पानावर मराठीच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय. या पुस्तकाच्या माध्यमातून मला उच्च शक्ती शोधायची. बापरे म्हटलं, मी त्याच्याशी भांडलो होतो, त्या दिवशी चिडलो होतो, वैतागलो होतो. मी त्याला म्हणलो होतो, अरे पुस्तकाच्या माध्यमातून कुठं शोधतात का? त्याने मला शांतपणे उत्तर दिलं की थांबा 2 मिनिटं, पाणी प्या, शांत बसा, तो सगळा पॅराग्राफ वाचा आणि नीट लिहिलंय काय वाचा. तिथं पहिल्यांदा एक वाक्य लिहून ठेवलंय की माझ्यासारखा आज्ञेवादी परमेश्वराचं नाव उच्च शक्ती आलं तर मी भांडायला तयार असतो. माझ्या लक्षात आलं की मी आज्ञेने आहे, माझ्याकडे ज्ञानच नाही, अक्कलच नाहीये माझ्याकडे. हा माणूस मला ज्ञान देऊन राहिलाय, माझं अज्ञान दूर करायला लागलाय परमेश्वराविषयीच. ते घ्यायचं सोडून मी ह्याच्याशी भांडायला लागलो होतो आता, ह्याच्याशी वादवाद घालायला लागलो होतो, जो मला घालायला नाही पाहिजे होता. मला पहिल्यांदा क्लिअर झालं की तो म्हणला कल्पेश ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला उच्च शक्ती शोधायची तयारी आहे का? यस. मी यस म्हटलं त्याला, यस तयार आहे म्हटलं मी. आणि मग सुरुवात झाली की यस उच्च शक्ती मला जेव्हा त्याने सगळं दाखवलं ना, तेव्हा मान्य झालं की यस मला 12/12 मधनच मिळाली, पान नंबर 10 वरनं ती पण म्हणे सांगेल. कारण मी इतका परमेश्वरावरती नाराज होतो. मी रोज जायचो. मी रोज 70 किलोमीटर देवळात जाऊन परमेश्वराच्या यायचो. रोज पाया पडून अगदी. 6 किलोमीटर, 5 किलोमीटरचा डोंगर चढायचा, वरती देवळात जायचं, पाया पडायचो, पुण्यात यायचो कामाला. सगळं करायचं. पण ती अशी घटना घडली होती. एक मला अपंग मुलगा जन्माला आला. मी नाराज होतो. देव काय गरज नाही मला. मला नकोय असले, काय नकोय ते. काय गरज नाही त्यांची. पण त्या व्यक्तीने पहिल्यांदा मला 12/12 मध्ये दाखवलं की माझ्यासारखा व्यक्ती परमेश्वराला एक चांगलं मूल मागतो, चांगली नोकरी मागतो, बढोतरी मागतो. हे सगळं तिथं लिहिलेलं वाक्य आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी पण परमेश्वराला एक चांगला मूलच मागितलं यार, आणि ते नाही दिलं म्हणून मी परमेश्वराचा धिक्कार केला. हे शब्द त्या 12/12 मध्ये पान नंबर 10 मध्ये दुसऱ्या पायरीमध्ये लिहिले. मी अक्षरशः रडलो की म्हणलं यस यार मी हेच केलेलं आहे. आता मला आजार कळलाय, मला उच्च शक्ती समजली. काय मला उच्च शक्ती सांगतोय कोण? बिग बुक आणि 12/12 सांगते. मला अल्कोहोलिस अनॅमिसने आजार दिला, अल्कोहोलिस अनॅमिसने मला उच्च शक्ती दाखवली. मी त्या दिवशी समजलो की माझी उच्च शक्ती अल्कोहोलिस अनॅमिसच आहे यार. का? तर आता जो आपण पॅराग्राफ मगाशी बघत होतो, आत्मचिंतन आणि मनन करा. हा उपाय, उपाय कोण सांगते? अल्कोहोलिस अनॅमिस सांगते. अरे अल्कोहोलिस अनॅमिस वरती विश्वास ठेवला पाहिजे मला. कारण बरेच दिवस मी आता हे मध्ये येऊन दारूपासून लांब राहायला लागलो होतो. आनंदाने मस्त अगदी इकडून तिकडून सकाळपासून संध्याकाळपासून अनेक मीटिंग मध्ये कल्पेश उड्या मारत होता. ह्या मीटिंग मध्ये, त्या मीटिंग मध्ये, इकडून तिकडून मस्त चाललं होतं माझं. आज इकडे शेअरिंग, उद्या तिकडे शेअरिंग, उद्या तिकडे मस्त. आणि हा जो माझ्या आयुष्यातला भाग आहे की मला इथं परमेश्वर सापडलाय. तिसरी पायरी मला तो सगळी सांगत होता, पण मी म्हणायचो बाबा ओल्ड टायमर सांगतायत आयुष्यभर घेण्याची पायरी आहे, एका दिवसात होत नाही, ती घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही. आता मला काही येडाबिडायच का कल्पेश? परमेश्वराची इच्छा झाल्याशिवाय जायचं नाही. म्हणलं कसं जायचं? मला परमेश्वराची इच्छाच कळली नाही अजून काय आहे ती. कुठला परमेश्वर? परमेश्वर कळला, इच्छा कुठं कळत आहे? त्यांनी मला कित्येक वेळा दाखवलं. ते बिग बुक मधले गोष्टी लिहिलेल्या वाच म्हणले, ब क वाच, 12 पायऱ्यांच्या खाली लिहिले ब क. ह्या 3 गोष्टी मान्य असल्यानंतर आम्ही तिसऱ्या पायरीवर उभं होतो. अरे बाबा मान्य आहे ना, पण तिसऱ्या पायरीवर उभा आहे ना मी, तिसरी पायरी घेतली नाही ना, आम्ही त्याला म्हणायचो. तिसऱ्या पायरीवर उभा असणे तिसरी पायरी घेणे फरक आहे ना रे बाबा. तो सगळं दाखवत होता मला, पण मी मानायला तयार नव्हतो. काय तर मला इथं मध्ये अनेक उत्तर, तिसरी पायरी बाबा देवाची लय लांब असती इच्छा. हे आम्ही इतके वर्ष येतोय तरी अजूनही आमची तिसरी पायरी चालू आहे. करतो बापरे, मी भ्यायचो.
एवढं चौथ्या पायरीचं काय, आता घेऊ नको दारू, आता तीन म्हणायचे मला. मला आमच्या इथले उलटाय म्हणणे कित्येक गाणे झाले, कल्पेश आता चौथी पायरी घेऊ नको, दारू आता मध्ये येईल. काय अरे तो माणूस सांगतोय पायरी घे आणि हा म्हणतो पायरी घेऊ नको. माझी मानसिक स्थिती गडबड. आणि मी आतल्यात आत्मचिंतन, आतल्यात म्हणून काय करावं काय नाही, द्विधा अवस्था आहे माझी. हे कुठल्या मार्गाने जावं. तो मला काही येडा आहे का रे कल्पेश तू. म्हणलं काय करू ते सांगा. त्याने 12/12 5 नंबर 17 तिसरी पायरी एवढच्या पॅरेग्राफ मध्ये लिहून ठेवण्यात की 3 नंतरच्या सगळ्या पायऱ्या घेणे म्हणजेच परमेश्वराची इच्छा आहे. बापरे बाप, एका मिनिटात माझ्या बरोबर पडला होता. खरं बाबा खरंय, परमेश्वराची इच्छा काय. तर माझ्या बाबतीतलं सगळं परमेश्वरासमोर आणि एका व्यक्तीबरोबर सांगायचंय, ही खरी परमेश्वराची इच्छा आहे. अरे परमेश्वर म्हणजे अल्कोहोलिस अनॅमिस न रे कल्पेश तुझा. म्हणजे अल्कोहोलिस अनॅमिसने तुला लिहून ठेवलंय ही चौथी पायरी कागदावर लिहे. म्हणजे तुला आत्मचिंतन मनन करून झालंय, तू पेपरवर लिहिलं का. ते पेपरवर सुद्धा पेन्सिलने लिहायला सांगितलं बिल्डवलीने. मी पहिल्यांदा लिहायला बसलो होतो, पेनने लिहायला बसलो होतो. मला मार्गदर्शन, मला वेडायच का, पेनने नको लिहू पेन्सिलने लिह. म्हणलं का हो, मला चुकलं तर तुझं रफाटे मारशील, त्यापेक्षा खोडता येतं म्हणला. आयला म्हणलं काय आयडिया आहे, टेक्निक्स आहे म्हणलंय. अरे म्हणजे त्या काळात मोबाईल होता, त्या काळात लँडलाईन फोन पण होता ना रे, मग त्या काळात पेन नसेल का. असेल की रो. म्हणलं पेन्सिल कशाला, ते खोडण्यासाठी म्हणे. चुकून वाक्य स्वतःच्या मनातली टाकली तर ती खोडता यायला पाहिजे. आत्मचिंतन मनन खोटं पण करू शकतोस म्हणे तू, व्यवस्थित लिहे ते. आणि मग मला लक्षात आलं की ती चौथी पायरी कागदावर लिहायची आणि ती सांगायची, ती खरी परमेश्वराची इच्छा आहे. की आत्मचिंतन केलंय, मनन केलंय, आत्मसंशोधन केलंय. कशाचं केलंय मी, माझ्या मानसिकतेचं केलंय, माझ्या भावनांचं केलंय, माझ्या शरीराचं केलंय. हा सगळा आत्मसंशोधन मी पहिल्या पायरीत केलंय ना. की पहिली पायरी माझं जीवन अस्तव्यस्त आहे, मान्य आहे ना मला. कशामुळे, दारूमुळे. काय फक्त दारूमुळे माझं जीवन जगता येत नव्हतं का मला. का मी दारू प्यायला जात होतो. ते माझ्याच देशी सगळे गोंधळ आहेत. ते गोंधळ मला हँडल करता येत नव्हते म्हणून मी दारू प्यायला जायचो. ती मानसिकता आहे. आणि हा जो भाग आहे, हा मला लक्षात आला की फर्स्ट स्टेप मला कागदावरच लिहायची आहे. मी तयार नव्हतो. मला वाटलं ते आपल्या सभागृहामध्ये दणकून. पण तरी पुन्हा एकदा त्यांनी मला 12/12 बिग बुक मधलं पान नंबर 65 काढायला लावलं. मला म्हणले वाच तिथं काय लिहिलंय कल्पेश. एकट्याच्या जीवावर घेतलेले का ज्या पायऱ्या आहेत त्या अर्धवट असतात. जोपर्यंत मी एका व्यक्तीला संपूर्ण कहाणी सांगत नाही तोपर्यंत मला अत्यावश्यक गुण मिळणं अशक्य गोष्ट आहे. अशक्य म्हटलंय, शक्य नाही म्हटलेलं तिथं. हा सगळा भाग करायच्या आधी बिल्डब्ल्यूने आध्यात्मिक कार्यक्रम हे पान नंबर 58 वरती मला दाखवून दिला. बिल्डब्ल्यू डॉक्टरचं मान्य करत नाही, बिल्डब्ल्यू डॉक्टरला मान्य करतोय. पण बिल्डब्ल्यू म्हणतो की हा कार्यक्रम जो आहे, हा आजार जो आहे तो आध्यात्मिक आहे, याच्यावर उपाय सुद्धा आध्यात्मिक पाहिजेत. आणि त्या ठिकाणी बिग बुक मराठीमध्ये एक वाक्य लिहून ठेवले, जर हे घेतलं तर तो घेतल्यासारखा होईल असं लिहून ठेवलंय. घेतल्यासारखा होईल म्हणजे काय, तो मला तो कार्यक्रम आज घ्यायचा आहे, तो आजच्या दिवसाचा आहे, उद्यासाठी नाही आहे. मला आजचं काय घेतलं, मी आज कसं जीवन जगू, तर मागचं आयुष्य मला बघता आलं पाहिजे. म्हणून हेनरी फोर्डचं वाक्य मला आठवतं. त्यानंतरच्या कुटुंबामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं, हेनरी फोर्डने लिहून ठेवलेलं वाक्य आहे ते. हेनरी फोर्ड काय दारुडा नाहीये. हेनरी फोर्ड ही जगातली पहिली कार बनवणारा व्यक्ती आहे तो. आणि त्यांची कार चुकलेली, त्यांनी पुन्हा कार बनवली, व्यवस्थित केली, पुन्हा आणली ती. अरे माझ्यासारख्या दारुड्याचं आयुष्य चुकलेलं आहे. 49 वर्ष आयुष्याची वाया घालवलेला माणूस आहे. मला ते अख्खं आयुष्य उभं करायचंय. अख्खं जीवन पद्धती चुकलेली, ती जीवन पद्धती मला बदलायची आहे. हे जे चौथा डायमेन्शन आहे हा माझा, बदलण्याचा डायमेन्शन म्हणतात, नवा दृष्टिकोन म्हणतात, हा बदलायचा आहे मला. हा आध्यात्मिक हा मला आणायचा आहे. माझ्यातलं परिवर्तन करायचंय, व्यक्तिमत्वातला बदल करायचा. हा कसा करायचा, तर ते सांगतायत ना की भूतकाळाचा शोध घ्या असं सांगतायत ते.
आणि ह्या ठिकाणी बीडब्ल्यू म्हणतो की चौथी पायरी कागदावर. अरे भूतकाळाचा शोध कसा घेऊ मी? हे माझ्यामध्ये काय काय त्यांनी सांगतो ना, किराणा मला उदाहरण देतो की काय काय वस्तू खराब आहे. तर माझ्यामध्ये काय काय खराब आहे? माझा राग, खुन्नस, भीती, सेक्स. बीडब्ल्यूने बिग बुक मध्ये एक वाक्य लिहून ठेवले 5 नंबर 62 वर, जोपर्यंत मी सेक्स विषयी कुणाशी बोलत नाही ना, नाही सांगितलं तर अटॅक येईल म्हणून शब्द लिहिला, अटॅक. मग मला लक्षात येतं की मी इतका व्याकुळ आहे, मी नाही सांगितलं ना, खरंच यार मानसिक स्थिती माझी खराब आहे. मनातल्या मनामध्ये मस्त गुलाबी बादल मध्ये असतो मी, त्या स्त्रियांच्या बाबतीत, त्या पुरींच्या बाबतीत. ते 2 टोकं मला खुणवत असतात, 2 पाय मला खुणवत असतात. आणि ह्या ज्या सगळ्या भावना आहेत माझ्या, ह्या भावना मला कायच दारुगडं घेऊन जातात. त्याची शक्ती नाही आहे माझ्याकडे, भीती आहे. ती भीती आहे ना, ती भीती सुद्धा मी कागदावर लिहिलेली नाही. कोणत्या भीती आहेत? भावनात्मक कोणत्या भीती आहेत? भीती आहेत. अरे निसर्ग, अरे लिहे ना, कुठले निसर्गाचे कसले तुझ्या त्या पैसे तर पहिले लिहे. नॅचरल आहेत म्हणे भीत्या तुझ्या. स्पॉन्सर मला म्हणला, कसले नॅचरल बिचरल सांगतो, जे आहेत ते लिहे म्हणे तुझ्या. काय नॅचरल बिचरल काय विचार करू नको, तुझा काय कशाची भीती वाटते ती लिहे पहिली. मी माझ्या भीतीच लिहित नाही. मी म्हणतो नॅचरल आहे, अनॅचरल आहे, असे तसेच हे ते काही नाहीये ते. मला पहिल्या भीत्या कागदावर लिहायला सांगितलं बीडब्ल्यूने तिथं. ते मी लिहितच नव्हतो आणि मी चर्चा करायला निघालो होतो. कुणा उणिवांची कबूल, कुठल्या उणिवांची कबुली कागदावर लिहिलेली असेल तर मी दिल ना. माझ्याकडे कागदावरच लिहिलेली नाहीये. कारण मी सभागृहामध्ये, हा सभागृहात 5 मिनिटं अर्धवट इथं काहीतरी सांगेल, दुसऱ्या सभागृहात जाऊन 5 मिनिटं अर्धवट काहीतरी सांगेल, तिसऱ्यात अर्धवट काहीतरी सांगेल, आणि सगळा भेळ भत्ता अर्धवट उपाय योजना घेऊन मला काय मिळणार नाही. आणि मी ते करायलाच तयार नाही. आणि मी शेवटी विचार केला की का सांगतोय तू लिहायला? हे जीवनातलं एक फार मोठं गणित होतं माझ्या पुढं. हे समाजामध्ये असलं कुठलीही गोष्ट मी आयुष्यभर बघितलेली नव्हती. कधी मी शाळेत ऐकलं नव्हतं, कधी मी शिक्षकांकडून ऐकलं नव्हतं, कधी कुठल्या मित्राकडून ऐकलं नव्हतं, कधीच ऐकलं नव्हतं की कागदावर लिहा. भीती, खुन्न, सेक्स कागदावर लिहायचा आणि चर्चा करायला जायचा. अरे बापरे, कुणी चुका सांगायला जायच्या. कृतीच्या झेपचा पहिलाच पॅराग्राफ आहे मी म्हणेन की मी माझ्या चुकांची कबुली एका व्यक्तीकडे आणि परमेश्वराकडे, एका व्यक्तीकडे लिहिले, 100 नाही लिहिलेलं तिथं. तिथे एकच व्यक्ती लिहिलाय. काय चुका, काय उणीव आहेत माझ्याकडे तेच माहित नाही. अर्धवट नुसत्याकडे माझ्याकडे राग आहे, पण रागाने माझ्यामध्ये भीती निर्माण झाली हे कोण सांगणार आहे मला? माझ्याकडे राग आहे नक्की आहे, पण त्या रागात माझ्याकडे भीती निर्माण झाली होती. माझ्यामध्ये सेक्सचा प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी, ते कोण सांगणार? तेव्हा मला ते माझ्या मार्गदर्शकांनी सांगायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नुसतं राग आहे म्हणून सांगत नाही, त्या रागामुळं माझ्या मानसिकतेवर आणि माझ्या भावनांमध्ये काय परिणाम झाले ते मला सांगायचे, जे मला दुसरी स्टेप क्लिअर करणारे आहे. की मला मानसिक आजार झाला आणि त्यासाठी मला एक उच्च शक्ती पाहिजे असं म्हटलंय मला. कोणचा मानसिक आजार आहे? तो मला या 4थ्या आणि 5व्या पायरीमध्ये समजणार. आणि मग तोच आत्मसंशोधन, तेच मानसिक स्थिती, तीच केलेली नव्हती. 4th आणि 5th स्टेप प्रामाणिकपणे मला घ्यावी लागली. मी म्हणे पण हा सगळा गोंधळ आहे. आणि हा जेव्हा मी घ्यायला लागलो, मला 6व्या फ्रेटमध्ये फार अडचणी यायला लागल्या होत्या. 6th स्टेप मध्ये मी स्वीकारायला तयार नव्हतो स्वभाव दोष, की मी कंपनीत कोणाला कॉम्प्युटर शिकवणार नाही. माझ्यासारखा एक्सपर्ट कोण नव्हता कास्टिंग मधला, आजही नाहीये, मला माहिती येते. पण मी शिकवायला तयार नसतो. माझा जो मर्मभेद आहे, ते करण्याच्या ज्या पद्धती आहेत, हे लोक 3 महिने लावतील, मी 8 दिवसात करेन. सगळं माझ्या करण्यातली जी कलात्मकता आहे, जी माझ्यातली ठेव आहे, ती मी सहज रीतीने सोडायला तयार नाही. मी सांगायला तयार नव्हतो. मी लपून ठेवायचो. मला वाटत नोकरी जाईल माझी, भीती, नोकरी जाईल, काढून टाकतील, दारू पितो मी, हे सगळं माहिती होतं मला. पण बाहेर शिडी चूप असायचो मी. हे आता 4थ्या 5व्या पायरीनंतर मला समजायला लागलं. ही शिस्त केली. मला सहज तयार नव्हतो.
स्वभाव दोष स्वीकार. लक्षात आलं. मला वाटलं मागच्या वेळेस विचारतो, कुठला दोष तुला स्वीकारायचा नाही ते सांग. चल लिहितो कागदावर पुन्हा, जो तुला स्वीकारायचा नाही, का स्वीकारायचा नाही सांग, आणि त्याने तुझी काय वाट लागली ते सांग. ले म्हणले तिथं. बापरे म्हणला, एकच द्यायला बसून लक्ष आलं की हे सगळे क्वेश्चन माझी वाईट लागली. एवढी 4थी पायरी लिहिलेली आहे, एवढी 5वी पायरी सांगतोय, तरी मला मी म्हणतो की हा दोष माझ्या आवडीचा आहे, ह्याला मी प्रेमाने जपून ठेवील माझ्याकडं. सुंदर मुलगी दिसली की मी बघत राहील. परमेश्वराने दिलेत मला डोळे. अरे काय परमेश्वराने डोळे दिलेत तुला? बघण्यासाठी, बघत राहायचं. माझ्यातली जी विचार करण्याची वृत्ती आहे तीच चुकीची आहे, ती बदलायला तयार नव्हतो. हा जो 4th डायमेन्शन आहे हा तयार नाही. मी चेंज बनलाय, तयार नाही. मी तयारच नव्हतो त्या दिवशी. 6th आणि 7व्या पायरीमध्ये मी नुसतं पाहतो म्हणतो, मला वाटत जाईल ना माझे दोष, जातील ना माझे दोष, मी काढायला तयार नाहीये. मला लक्षात नाही. तिथं 7व्या पायरीच्या प्रार्थनेमध्ये लिहून ठेवलंय की मी कुणाला तरी मदत करेल. काय मदत करणार माहित नव्हतं. नंतर लक्षात आलं की बाप रे वाट, अरे 8व्या पायरीमध्ये पान नंबर 68 वरती बिग बुक मध्ये लिहून ठेवलंय, माफी मागणे हा मूळ उद्देश आहे आजूबाजूच्या लोकांची सेवा करायची. मला सेवा करायची माहित नव्हतं. मार्गदर्शकांनी पहिल्यांदा मला सांगितलं, तू काय सांगितलंय, बांधवांना मदत करीन म्हणून सांगितलंय ना 7व्या पायरीच्या प्रार्थने. घे आता स्पॉन्सरशिपची तयारी कर, घे लोकांच्या पायऱ्या, जा स्टेप घ्यायला चालू कर. मी विचारलं का तुला 30-20 दिवस झाले का 90 दिवस झाले का वर्ष झालं का 2 वर्ष झाले तुला? नाही ना विचारलं तुला? नाही विचारलं. कर म्हणे सुरुवात, जा. मला ज्यावेळी हे कळलं की मला इथं मदतीला जायचं आहे, काय मदत करू शकतो तर मी त्याची 4थी 5वी पायरी होऊन त्याचा जीव वाचू शकतो. तो मृत्यूच्या दाढेखाली जाणार आहे. कारण बिग बुक मध्ये स्पष्ट लिहून ठेवले, जेव्हा 5वी पायरी करतो ना तो मृत्यूच्या दाढेतनं बाहेर येतो. तो मध्य पाशाच्या बाहेर नाही येणार आहे, त्यातनं त्याची सुटका व्हायला सुरुवात होणार आहे. मला वाटलं नव्हतं की हातात हात म्हणून परमेश्वर चालेल. कसा परमेश्वर चालेल माझ्या हातात? पण लक्षात आलं की सगळं जग करून घेतलं ना ते उच्च शक्तीने केलंय. ते 6, 7, 8 मला लक्षात आलंय काम करायचं आहे. माझ्या मार्गदर्शन 9वी पायरी एकच सांगितली, जिथं माफी मागशील पुन्हा ती चूक करायला जाऊ नको कल्पेश. हा, त्या चुका करू नकोस. या आपण केलंय ना, ओके मान्य करा, पुन्हा ती करायची नाहीये. प्रयत्न करायचा आहे, नाही करायची, त्याच्यावरती शाश्वत राहायचंय. आणि हे करून घेतो म्हणतो. 10वी पायरी करायला लागलो तो, 11वी करायला लागलो तो, 12वी करायला लागलो तो. मी सगळ्या या गोष्टी करत होतो. मला आजही आठवतं, मी कित्येक वेळा सांगत असते. ही 13वा महिना चालू होता, पत्नी एक्सपायर झाली होती माझ्या समोर. 8 वाजता हॉस्पिटलमध्ये आलोय आणि 11 वाजता मला डॉक्टर सांगतो तुमची पत्नी आज हयात नाही. माझ्या डोळ्यापुढे एकच प्रश्न उभा राहिला होता की अपंग मुलगा आहे माझ्याकडं आणि मी आहे, आई आज 87 वय आहे, भाऊ कुठे लांब, काय करायचं माहित नाही, कसं आम्ही दोघं जीवन जगणार हे माहित नव्हतं. असंख्य प्रश्न माझ्या समोर उभे राहिले होते की जीवन जगायचं कसं. आणि त्यात बिग बुक मध्ये एक गोष्ट लिहून ठेवली होती 12व्या पायरीच्या बाबतीत, 12 की जी व्यक्ती लग्न झालंय आणि त्याची बायको कोर्टात गेली, त्याचं उदाहरण दिलंय 12 मध्ये. पण तेच ज्या व्यक्तीचं लग्नच झालेलं नाही त्यासाठी पण 12 बिग बुक मध्ये वाक्य लिहून, पण ज्याची पत्नी एक्सपायर झाली त्यासाठी काही लिहिलेलं नाही. मला काही सापडत नव्हतं. मी सगळीकडे प्रश्न विचारत फिरत होतो. अल्कोहोल सायन्स मध्ये अनेक ठिकाणी मी हा प्रश्न विचारत होतो की माझी पत्नी एक्सपायर झाली, मला एक मतिमंद मुलगा आहे, अपंग मुलगा आहे, आणि मी जीवन कसं जायचं. कुणीतरी मला असा अनुभववाला व्यक्ती द्या ज्याच्याकडे हे अनुभव. त्याला अल्कोहोल सायन्स मध्ये मला सांगितलं जायचं की अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान घे, अनुभवी व्यक्तीकडून ज्ञान द्या ना बाबा, मी मागतोय तुम्हाला. आता सगळे हात वर करून पळायचे, ज्यांच्याकडे अनुभव नाही ते ज्ञान वाटायला यायचे. मला अनुभव नाही, ज्ञान वाटायची. आणि मी आपल्या वेड्यासारखं हिंडतोय, इकडे हिंडतोय तिकडे हिंडतोय, ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार त्याला विचार. मला माझं डोकं हल्लेलं होतं ते काय करावं. मी आपला ये मध्ये येत होतो, मीटिंग चालू होती, काहीतरी पगार चालू आहे, काय करावं मला माहित नाही. 11व्या महिन्यामध्ये माझ्याकडे मी स्पॉन्सरशिप घेतलेली होती, एकाला 12 पायऱ्या द्यायचं कार्य चालू झालं होतं माझ्याकडून. पण त्यात हा जेव्हा भाग आला तेव्हा माझी मानसिक तिथे बेकार.
पुन्हा अस्तव्यस्त, पुन्हा जीवन खराब, पुन्हा बेकारी. मला कळतच नव्हतं काय करायचं आणि काय नाहीये. पण एक व्यक्ती मला भेटला. मला म्हणले, माझ्याकडे अनुभव नाहीये कल्पे. माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्यातलं तुला वाचायला दे, ते वाच. त्यांनी मला ते वाचायला दिलं. मी वाचलं. मला एकच लक्षात आलं, की म्हणलं आता अक्कल चालवण्यात असे अर्थ नाहीये. मी त्यांना शरण गेलो. त्यांना म्हणलं, मी तुम्हाला आता शरण आहे. मला ह्यातलं एवढं नाही कळलेलं, पण जे काय तुम्ही सांगा, समजून सांगा म्हणलं मला. आजही त्यांची 48 वर्षाची सोबराईट आहे. नाव नाही, मी व्यक्तींची नावं कधीच घेत नाही. कारण व्यक्ती नको, तत्व फार महत्वाची मी म्हणेन. व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व आहे माझ्याकडे. आणि त्या व्यक्तीने मला ते सगळं त्या दिवशी सगळं समजून सांगायला सुरुवात केली. आणि मग लक्षात आलं की जीवन एक वेगळ्या पद्धतीने आहे. हे परमेश्वराने जे मला जिवंत ठेवलंय ना, कारण मी त्या दिवशी कोरोनाग्रस्त होतो, मुलगाही होता. आम्हाला का मला जिवंत ठेवलं होतं त्या दिवशी? मी तर बायकोला टू व्हीलरवरती बांधून घेऊन गेलो होतो त्या कोरोनाग्रस्त परिस्थितीला. कारण अँब्युलन्स नव्हती, मी हिंडत होतो हॉस्पिटल दाराच्या दार. आणि हा जो भाग आहे माझ्या आयुष्यातला, ते स्वीकारायचं होतं मला. आणि मग माझ्या लक्षात आलं. मग मला त्यांनी पुन्हा 11वी पायरीचा भाग सांगितला, लँग्वेज ऑफ द हार्ट म्हणले, एकदा वाच. पुन्हा वाचलं, पुन्हा त्यांना विचारलं. मग माझ्या लक्षात आलं की मला द्वैत मारायचं आहे. आणि अद्वैत व्हायचं. जी 11वी सांगितली पायरी मला सांगते की मला द्वैत मारायचं आहे. माझ्यामध्ये दोन भावना आहेत. मी परमेश्वर आणि मी वेगळा स्वतःला समजतो. मी आणि परमेश्वर वेगळा आहे असं समजतो. मी आणि परमेश्वर एक आहे असं कधीच समजत नाही मी. मी आणि परमेश्वर वेगळा आहे कसं असू शकतं? मी आणि परमेश्वर वेगळा. मी आणि प्रार्थना आणि ध्यान करतोय. कशाचं प्रार्थना करतोय, कशाचं ध्यान करतोय आणि कशाची 12वी पायरी मी केली होती. लँग्वेज ऑफ हार्ट मध्ये जेव्हा बिल्डअप सगळं वाचलं तेव्हा लक्षात आलं की 11वी पायरी अशी तशी नाहीये. त्या उच्च शक्तीचं नातं आहे माझं आणि परमेश्वराचं एक नातं आहे. उच्च शक्तीचं नातं आहे. जिथं मी अवलंबित्व असतो, अवलंबित्वाच्या ऐवजी मी स्वावलंबी होतो. जी 11वी पायरी आहे की मला परमेश्वराकडून उत्तरं घ्यायची, उच्च शक्तीकडून उत्तरं घ्यायची की मी काय करायला पाहिजे, मी आता जीवन कसं जगायला पाहिजे, माझ्या आयुष्यातला बदल मी कसा करतोय, काय मागच्या आयुष्यात मी काय त्रास दिलाय आणि ह्या आयुष्यात मी आता काय करायला पाहिजे. 10वी पायरी घेऊन झालेली की पण 11वी पायरी मला काय सांगते, प्रार्थना, ध्यान आणि प्रार्थना. ध्यानामध्ये काय करायचंय, तीच त्याची उच्च शक्ती आहे, तो अंतर्मन आहे. ते मला सांगणार की कल्पेश मागच्या आयुष्यामध्ये तर असा गोंधळ झालाय, हा सगळा आढावा तिथं लक्ष देतो. केला असतं तर लक्ष दिलं ना, मी केला म्हणून माझ्या लक्षात यायला लागला तो. मग लक्षात आलं की अरे पहाटे उठून ध्यानाला बसायचं नाहीये जास्त. अरे बिल्डअप तर सगळं लिखाणामध्ये आयुष्य घालवलं आणि माझं आजही लिखाण त्यावेळी कमी होतं. पुन्हा लक्षात आलं की मला लिहिलं पाहिजे रोजचं रोज. माझा दोष लिहून ठेवले पाहिजे, माझ्या चुका लिहून ठेवल्या पाहिजे. आज काय चुकलं, काय बदलायला पाहिजे हे सुरुवात केली. हळूहळू पुन्हा ती 11वी पायरी. मग लक्षात आलं की जे 12व्या पायरीमध्ये 5 नंबर 81 वर लिहून ठेवले इतरांच्या सहकार्य. की आमच्या आजूबाजूवरती एक मोळ जमा झाले, मी तिथे एकटेपणानं बाहेर पडून असं वाक्य लिहून ठेवलं मित्रांनो. मी पूर्वी समजायचो की अल्कोहोलिसायच्या मीटिंग मध्ये आलं की माझ्या भोवती मोळ जमा होते, मी एकटेपणानं बाहेर होतो. मी मूर्ख, मला 12वी पायरीच कळलेली नव्हती, मला नव्हती समजले. मला 11वी पायरीत म्हणजे म्हणतात ना की सर्व पायऱ्यांचा परिणाम सत्सद विवेक बुद्धी म्हटलंय. ह्या साऱ्या पायऱ्यातनं केलेल्या प्रवासातनं म्हटलंय, काहीच नाही. म्हणजे माझ्या भोवती मोहोळ कधी जमवलं तर माझ्याकडे स्पॉन्सिप पाहिजेत. त्या स्पॉन्सीची मी 4थी-5वी पायरी ऐकायला सुरुवात करेन, तेव्हा मी एकटेपणानं बाहेर. हे जॉब पुन्हा करायला लागलो ना, तेव्हा लक्षात आलं की हा मार्ग सरळ मार्ग आहे, आध्यात्मिकतेचा मार्ग आहे, जो चेंज आहे माझ्यातला. मग मला लक्षात आलं की ही जी आध्यात्मिकता आहे, ही जी 4था डायमेन्शन आहे, 4 डायमेन्शन म्हटलंय तिथं, तर 4था आयाम म्हटलंय, 4थी परिणिती म्हटलंय की माझ्यातला बदल आहे मित्रांनो, की जे मी करू शकत नव्हतो परमेश्वर माझ्याकडून ते करून घेऊ लागला. म्हणून बिग बुक 5 नंबर 164 इंग्लिश आणि आपलं मराठीतलं 152. इंग्लिश मध्ये म्हणलं तर द रोड हॅपी डेजिनिटी हे वाक्य वापरून ठेवले बिल्डअपने. मराठीमध्ये तो म्हणतो
की आमचा हे मध्ये समाविष्ट आल्यावर तो ईश्वरीय मार्ग म्हणतो, परमेश्वराने दिलेला आनंदी मार्ग म्हणतो. त्या ठिकाणी तो म्हणतो की ए मध्ये समाविष्ट झाल्यावरती, आमच्यामध्ये समाविष्ट झाल्यावर हा शब्द वापरलाय. आमच्यामध्ये म्हटलंय त्यांनी, ए मध्ये म्हटलंय ना आमच्यामध्ये. मग मला लक्षात आलं की मी ए मध्ये आलो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आलो. ह्या लोकांनी मला 100 आणि अधिकून मिळालेला हा बिग बुकचा मार्ग दाखवला. आणि मी माझ्या स्पॉन्सरकडे गेलो, तिथं कार्यक्रम घेतला आणि मी ए मध्ये समाविष्ट झालो. म्हणजे ते 100 जे अधिक लोक आहेत ना, ज्यांनी दिलेला हा मार्ग आहे, हा मार्ग आहे, नियतीने दिलेला मार्ग, परमेश्वराने दिलेला मार्ग आहे. आणि ह्या 100 अधिक दिलेला मार्ग आहे. हा जेव्हा ह्या मार्गावरती मी रोज चालतो, तेव्हा मला हे सगळं आध्यात्मिक मार्ग मिळाले. तेव्हा हे 4 डायमेन्शन. मी आजही म्हणेल मी आज्ञेयवादी आहे. मी आज्ञेयवादीचा छेद नाही होणार, मी कायम आज्ञेयवादीच राहणार आहे. पण हा आज्ञेयवादी हा जो परमेश्वराचा इतरांच्या वरती काम करणे, परमेश्वराच्या सहकार्याने काम करणे, जेव्हा ह्या मार्गात मी चालतो ना, तेव्हा हे 4 डायमेन्शन रोज मला मिळायला लागतात. तेव्हा हा आध्यात्मिक मार्ग मला मिळायला लागतो. तेव्हा ही आध्यात्मिक परिणिती मला मिळायला लागते. तेव्हा हे न्यू डायमेन्शन मला मिळायला लागतं. आणि हा जो मार्ग आहे, हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसने माझ्यासाठी तयार केलेला मार्ग आहे. मी म्हणेल परमेश्वराने दिलेला मार्ग आहे. आणि हा तुमच्यासारख्या सर्व सभासदांनी मला या मार्गाकडे नेलंय. मी म्हणेन कारण मला हा मार्ग कोण दाखवला? सभासदांनी नाही, आम्ही स्पॉन्सर घेतलाय, आम्ही कार्यक्रम घेतलाय. आणि मी जेव्हा विश्वास ठेवायला लागलो की त्याने कार्यक्रम घेतलाय राव, त्याने स्पॉन्सर घेतलाय राव, त्याकडे स्पॉन्सर आहे, तो खोटं बोलत नाही, तो अप्रामाणिक नाही, तो खरंच सांगतोय मी कार्यक्रम घेतलाय. आणि त्यावेळेला कळतंय तो बिग बुक मधलं सांगतोय, तो शब्द सांगतोय, तो पुस्तकांचं ना हे सांगतोय. माझ्या डोक्यामध्ये असंख्य किडे भरलेले आहेत. शेती सुद्धा नांगरावी लागते म्हणतात, अनेक वेळा, एकदा दोनदा, आणि नंतर पेरावं लागतं. माझ्या डोक्यातलं सगळं भंगार आहे. मला कायम पेरायला लागते, रोज टाकायला लागतं, रोज वेगवेगळं खत टाकायला लागतं, रोज बी बियाणं टाकायला लागतंय मला. आणि हे आध्यात्मिक ज्ञान जे सिल्कवतनी मला एक वाक्य लिहून ठेवलंय की या पुस्तकाचा पारायण करायला लागतं. आज लक्षात येतं की मला बिल्ड त्या डॉक्टरने का लिहून ठेवलंय, की त्याला माहिती माझ्यासारख्या मूर्खाकडं अर्धवट उपाययोजना करणारा माणूस आहे, जे पान नंबर 10 वरती मला सांगितलंय. मी अर्धवट करेल, मला जेवढं पाहिजे तेवढंच घेईल, मी परिपूर्ण करणारच नाही, सोडून दिला आणि त्याचा धिक्कार करत राहील. अरे मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा धिक्कार करतोय? नाही करायचा मला. तर ही जे दिलेलं, ही जी परिणिती आहे, हे 4था आयाम आहे आध्यात्मिकतेचा, हा मला जीवनामध्ये, ह्या सगळ्या जीवनात आज तेच जीवन आहे, तोच मुलगा आहे, तेच अपंग मुलं आहे, तेच सगळं आहे माझ्याकडे, तीच नोकरी, तीच कंपनी आहे. फक्त काय, काही नाही. मी म्हणतो सुखी समाधानी, आज जिथं पाहिजे तिथं जातो, कुठं पाहिजे कुठेही जाऊन येतो, कुठेही. असं इकडं आज 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 मला लक्षात आलं की आज नागपूरला पण बोलवलंय. जर तो अख्खा विदर्भ जर बघितला तर सगळ्या विदर्भातल्या अनेक भागात जाऊन आलो. हे काय कल्पेश भाऊ, कल्पेश भाऊ, सहज आनंद आहे. आणि हा सगळा भाग त्या 4थ्या डायमेन्शन कडे घेऊन जातो. मला जी बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद करतो या समूहाचे आणि आपल्या सगळ्यांचे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद कल्पेश दादा आपल्या अनुभव कथनाबद्दल. जवळजवळ आम्ही 50 बांधवांना लाभ झाला. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आपल्याकडे अजून 8 मिनिटं आहेत.